नमस्कार मित्रो, मी सुयोग आर्टफिना मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हर्षद पाटील याने एक डिझाईन बनवलं होतं आणि ते त्याने आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून विचारलं होतं की ते कसं आहे. तर ह्या डिझाईनमध्ये एक फोटो आहे ज्यावरती टेक्स्ट लिहिलेलं आहे आणि त्याची एक कॉस्ट अशी लिहिलेली आहे. तर ह्यामध्ये कलर कॉम्बिनेशन्स ठीकठाक आहेत, फॉन्ट्स थोडासा प्रॉब्लेम आहे आणि अलाइनमेंट्समध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. ह्याच डिझाईनला आपण एकदा रिडिझाईन करणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे, डिझाईन करत करत मी तुम्हाला सांगणार आहे की ह्यात काय काय चुकलं आहे आणि काय चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. तर ह्याला आपण अजून कसं इम्प्रूव्ह करू शकतो ते आपण आज बघणार आणि बॅनर बनवताना काय काय केलं पाहिजे हे तुम्ही आज शिकाल. व्हिडिओ थोडासा मोठा असेल, तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ बघत बघत तुम्ही स्वतः ट्राय करा. आत्ता फ्री नसाल तर व्हिडिओ वॉच लेटरमध्ये टाकून नंतर कंटिन्यू बघा. चला तर मग सुरू करूया. तर सर्वात आधी मी इथे एक 1000 बाय 1000 पिक्सल्स असलेला आर्टबोर्ड घेतलेला आहे, आपला नॉर्मली जो स्क्वेअर साईज असतो तो. आणि त्यानंतर इथे मी तो मॉडेलचा जो फोटो होता तो मला हर्षदने दिलेला, तर तो मी इथे टाकलेला आहे. ज्याचं बॅकग्राऊंड मी काढून टाकलेलं आहे. बॅकग्राऊंड कसं काढायचं यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि बऱ्याचदा सांगत असतो. आपण हा मास्क केला आहे, इरेज केलेला नाही आहे. यावरती आपण मास्किंग करून ह्याचं बॅकग्राऊंड काढलेलं आहे. तर सर्वात आधी त्याचं जे डिझाईन होतं त्यातलाच थोडासा भाग आपण घेऊया आणि त्याला रिडिझाईन करूया. मी इथे एक रेक्टँगल बनवतो आहे मागे आणि याचा कलर मी ब्लू ठेवतो. हा रेक्टँगलवाला लेअर मी ह्या फोटोच्या खाली घेतला. आता याला कंट्रोल टी केला आणि थोडासा रोटेट करून मोठा करून इथे प्लेस केला. त्याच लेअरला मी कंट्रोल जे करून डुप्लिकेट केला, पुन्हा कंट्रोल टी करून रोटेट केला आणि थोडासा खाली आणतो. आता आपण ह्याला इथे ठेवून बघूया कसं दिसतंय. ठीक आहे. तर आता ह्याच्यात आपल्याला अजून थोडीशी डेप्थ आणण्यासाठी जो लेअर आपण कॉपी केला तो लेअर आपण त्या फोटोच्या वरती घेऊया. हा जो वरती जो लेअर आहे, हा रेक्टँगल जो बनवला आपण, त्याचा लेअर मोड आपण मल्टिप्लाय करून बघू. ठीक आहे. तर आता मल्टिप्लाय झाले, पण इथे हा एज इथे दिसतोय, त्यामुळे आपण हा फोटो थोडासा खाली टच करून टाकू. मला वाटतं हा थोडासा आपण नीट ॲडजस्ट करून इथे प्लेस केला. आता याचा आपण कलर थोडासा डार्क करूया आणि कलरसुद्धा चेंज करूया. ठीक आहे. आता आपण कॉम्पोजिशन बरंचसं सेम ठेवतो आहे याच्यात आणि थोडंसं फक्त त्याच्यात काही नियम जे असतात डिझायनिंगचे ते अप्लाय करून ह्याला कसं अजून चांगलं करता येईल ते आपण आता बघतो आहे. फोटोला आपण थोडंसं मोठं करूया जेणेकरून थोडा अजून चांगला फील येईल, डेप्थवाला. आणि हे थोडंसं खाली घेऊया म्हणजे हे वरती हा कट जो दिसतो आहे हा जरा अजून चांगला वाटेल. हा जो फोटो आहे अजून डेप्थ आणण्यासाठी आपण ह्याला राईट क्लिक करूया आणि ह्याला शॅडो देऊया. राईट क्लिक करून ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ड्रॉप शॅडो द्यायचा आहे. ड्रॉप शॅडो मी इथे ओपॅसिटी त्याची 26%, डिस्टन्स 71 आणि साईज 114 ठेवली आहे. ओके करतो. आता तुम्हाला दिसेल की इथे शॅडो नव्हती तेव्हा हे असते आणि शॅडो टाकल्याच्या नंतर ह्याला कसं डेप्थ थोडंसं अजून आलेली. तर आधीच्या डिझाईनमध्ये तुम्ही बघाल की तो जो टेक्स्ट होता किंवा जे काही एलिमेंट्स आहेत ते खूपच एजेसला चिकटून आहेत. तर आपल्याला करायचं काय की इथे ना जे काही तुमचं डिझाईन असेल एक सेफ एरिया स्वतः बनवून ठेवा. हा रूलर असा लावून ठेवा की याच्या बाहेर काही गेलं नाही पाहिजे. एक थोडासा अंदाज ठेवून ती एक रूलर बनवून ठेवा. याच्या बाहेर तुमचे मेन एलिमेंट्स गेले नाही पाहिजे, तरच ते चांगलं दिसतं. आता याच्यानंतर हा एकतर फॅशन रिलेटेड बॅनर आहे, तर ह्याच्यावरती आपण बॅकग्राऊंड खूपच प्लेन किंवा असं प्युअर व्हाईट चांगलं नाही वाटत आहे. म्हणून आपण काय करूया, बॅकग्राऊंड जो आत्ता इथे जो व्हाईट कलर आहे याला आपण थोडासा एक टोन देऊया. त्यासाठी इथे खाली क्रिएट न्यू फील्डमध्ये जाऊन सॉलिड कलर टाका आणि सॉलिड कलरमध्ये हा ब्लू कलर आहे ना हाच मी पिक केला आणि ह्याच ब्लू कलरला
मी थोडासा डल करून व्हाईटच्या जवळ नेला आणि ओके केलं. आता हा आहे आधीचा आणि हा आहे नंतरचा. थोडासा एक त्याच्यात ब्लू टोन आलेला आहे. आता आपण काय करूया, हा जो फोटो आहे मॉडेल, ह्यालाच Ctrl J करून डुप्लिकेट करूया. आता झाला डुप्लिकेट. आता ह्याला Ctrl T केला आणि थोडासा साईजने वाढवूया. साईज वाढवून आपण त्याला थोडासा मेन एरियामध्ये घेऊन एंटर केला आणि या फोटोचा लेयर मोड मी लुमिनसिटी ठेवला आणि एंटर केलं आणि हाच लेयर मी एकदम बॅकग्राऊंडला नेला, खाली केला. थोडासा आपल्याला रेक्टँगल वरती पाहिजे. ठीक आहे. आता याची ओपॅसिटी मी 15% ठेवतो. आता तुम्हाला समजेल की तो जो बॅनरवाला फील, फॅशनवाला जो फील आपल्याला लुक पाहिजे होता तो किती लगेच येत चालला आहे. आता याच्यानंतर आपलं बॅकग्राऊंड, फोटो सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता आपल्याला टाकायचं आहे टेक्स्ट. तर टेक्स्ट मी आधी टाईप करून घेतलेला आहे, जो त्याच्या बॅनरवरती होता. हा मी केला कॉपी आणि टेक्स्ट टूल घेऊन सगळ्यात वरती येऊन इथे मी पेस्ट केला. आता हा फॉन्ट पॉपिन सिलेक्टेड आहे. आपला फॅशनबद्दल बोलतो आहे तर माझ्याकडे जो नेहमीचा फॉन्ट आहे तो आहे मॉन्टसेरॅट, ज्याचा रेग्युलर आपण यूज करूया. अ क्लासिक नेव्हर गोज आउट हे आपण सेपरेट करू शकतो. अ क्लासिकला आपण सिलेक्ट करून कॅरेक्टरच्या पॅनलमध्ये जाऊन ऑल कॅप केलं म्हणजे सगळं कॅपिटलमध्ये दिसेल. आणि याची रेग्युलर जे आहे त्याचं मी एक्स्ट्रा बोल्ड करतो म्हणजे एकदम बोल्ड असं दिसेल हे. क्लासिक जे आहे हे आपण ह्याच्या थोडंसं ओव्हरलॅपिंग ठेवूया. आणि आता अजून एक टेक्स्ट लेअर घेऊन राहिलेला जो टेक्स्ट होता नेवर गोज आउट ऑफ स्टाईल, हे मी इथे टाईप केलं. तर टेक्स्ट आपला टाईप करून झालेला आहे. आता ह्याला आपण थोडंसं ॲडजस्ट करूया. हा जो इथे थोडासा ओव्हरलॅप होतो ते मी मुद्दाम केलेलं आहे. आपण हे आता लेयर्स या फोटोच्या मागे घेतले की हे याच्या वरती दिसेल, ज्याने फील अजून चांगला येतं आहे. हा जो टेक्स्ट आहे आपण थोडा अजून खाली घेऊया आणि हा फोटो थोडा ॲडजस्ट करूया त्यानुसार. आणि हे जे क्लासिक आहे हे आपल्याला थोडं अजून त्याच्या आतमध्ये पाहिजे होतं. तर आता आपण इथे टेक्स्ट टाकून झालेलं आहे. बॅनर बनवताना आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलेही डिझाईन, बॅनर नाही फक्त बॅनर नाही तर कुठलेही डिझाईन करताना त्यामध्ये 2 फॉन्ट्सपेक्षा जास्त फॉन्ट्स नसले पाहिजेत. कारण खूप सारे फॉन्ट्स दिसले की ते डिझाईन खराब होऊन जातं. जास्तीत जास्त 3 फॉन्ट्स, त्यापेक्षा जास्त नाही कधीच. आता इथे आपण त्या बॅनरमधली अजून एक लाईन होती ती आपण ॲड करूया. हेअर कॉस्ट ॲट 299 अशी ती लाईन होती. तर याच्यात आपल्याला करायचं काय आहे, त्याने जे टाकलेलं ते खूपच छोटं टाकलेलं आणि फक्त टाईप केलेलं होतं. तर आपण ह्याला फॉन्टसोबत अजून जास्त खेळू शकतो. तर इथे आपण ह्याला हायलाईट करूया, जरा ह्याला बोल्ड करूया आणि याचा कलर ठीकठाक आहे. याला आपण अजून थोडं हायलाईट करण्यासाठी याच्या पाठी एक बॉक्स टाकूया. हा लेअर मी खाली घेतला आणि याचा फिल कलर मी आपल्याच थीमनुसार जो डार्क ब्लू होता तो मी दिला आणि हेअरकटचा कलर, जो टेक्स्ट आहे त्याचा कलर मी व्हाईट केला. इथे आपल्याला एक लोगो पाहिजे. आता इथे माझ्याकडे टेम्पररी लोगो, मी आर्टफिनाचाच इथे लोगो ॲड करतो. हा मी इथे लोगो ॲड केला. आता लोगो ॲड करताना तुमच्या लक्षात येईल की लोगो किंवा कुठलीही गोष्ट मी ह्या बनवलेल्या फ्रेमच्या बाहेर जाऊ देत नाही आहे. तर हा फोटो मी थोडा अजून खाली घेतो कारण ते खूप टच होतं आहे लोगोला. डिझायनिंग करताना कुठल्याही गोष्टीची एक नेगेटिव्ह स्पेस असते, ती आपल्याला मेंटेन करायची. म्हणजे खूप सगळ्या गोष्टी चिकटून नसल्या पाहिजेत. प्रत्येकाची एक स्पेस आहे, ती आपल्याला स्पेस मेंटेन करायची आहे. तर आता इथे लोगो एकदम याला चिकटून असेल तर चांगला नाही दिसणार.
एकदम बॉर्डरला चिकटून असेल तरी चांगलं नाही दिसणार. त्याची एक स्पेस आहे, त्या लोगोच्या स्पेसमध्येच ठेवायचं त्याला. किंवा आपण आता हेअरकट जरी आता लिहिलं आहे तरी ते, समजा मी आता हे हेअरकट जे लिहिलेलं आहे हे मी सिलेक्ट केलं आणि हे एकदम इथे कुठेतरी लिहिलं किंवा एकदमच इकडे कुठेतरी चिकटवलं तर ते चांगलं नाही दिसणार. असं केलं जातं. टेक्स्ट हा टायपोग्राफीमध्ये चिकटवला जातो, इकडे तिकडे काही गोष्टी केलेल्या जातात, पण ते सुद्धा काही नियम पाळूनच केलं जातं, तेव्हा ते चांगलं दिसतं. फक्त उगच करायचं म्हणून केलं तर मग ते खराब होऊन जातं. काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्याच आहेत डिझाईन बनवताना. तर आता याच्यानंतर लोगो पण झाला, टेक्स्ट पण झाला, आपला कॉल टू ॲक्शन म्हणजेच इथला जो कॉस्टवाला जो बटन आहे, CTA बोलतात त्याला, तर ती गोष्ट आपली झालेली आहे. त्याच्यानंतर आता इथे सोशल मीडिया आयकन्स त्याने टाकले होते, तर ते आपण इथे ॲड करूया. फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबचे बटन्स आहेत माझ्याकडे, ते मी इथे ड्रॅग करून ॲड केले. हे सगळ्यांना मी छोटं केलं. जेव्हा कधी आपण सोशल मीडियाचे आयकन्स किंवा अशा गोष्टी ॲड करतो, एक लक्षात घ्यायचं आहे, सगळे एकाच साईजमध्ये असले पाहिजेत. म्हणजे आता इथे बघाल, हे यूट्यूब आहे, हे इंस्टाग्राम आहे आणि हे फेसबुक आहे, तिन्ही वेगवेगळ्या साईजमध्ये, तर ते चांगलं नाही दिसणार. काही छोट्या छोट्या गोष्टी असतात तर ह्याची मी हाईट सेम ठेवतो आहे, कारण आता बघा हे एका साईजमध्ये झालं तर ते चांगलं दिसणार. आता हे फेसबुक मी सेम हाईटला मी ते ॲडजस्ट केलं. आता हे यूट्यूबमध्ये चांगलं नाही वाटत आहे, तर मी ह्याला बाजूला घेतलं आणि हे दोन्ही इकडे सरकवलं. आता ते प्रॉपर झालं. त्या आधीच्या बॅनरमध्ये एक प्रॉब्लेम होता, तो म्हणजे इथे ते टाकलेलं होतं पण ते दिसतच नव्हतं, एजला पण होतं आणि ते कलर वाईज ते ब्लॅक दिसत नाही आहे. आपण आता ह्या ब्लू जो फेसबुकचा आहे याला आपण व्हाईट करूया. ते कसं करायचं, तर राईट क्लिक केलं, ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये गेलो आणि कलर ओव्हरले केलं. कलर ओव्हरलेमध्ये जाऊन इथे व्हाईट कलर सिलेक्टेड आहे आधीपासून, याला मी ओके केलं. आता माझा फेसबुकचा आयकॉन व्हाईट झाला. आता हा यूट्यूब कम्पॅरेटिव्हली मला हा थोडा जास्तच मोठा वाटतो आहे, तर मी हे थोडंसं छोटं केलं आणि सेंटर अलाईन करून एंटर केलं. आता हे दोघांमध्ये सेम डिस्टन्स आणि हे इथे ठेवलं आणि हे एकदम छोटं करूया, एकदम मोठं करायची गरज नाही आहे. आता हे इथे ठेवून याच्या पुढे माझा जो यूजर नेम असेल, जे काय असेल ते मी आता इथे मी आर्टफिना असंच लिहून टाकतं. हे मी बोल्ड नाही ठेवत आहे, सेमी बोल्ड किंवा नॉर्मल फॉन्टच हे मी इथे ठेवलं. सगळं सिलेक्ट करून ॲडजस्ट केलं आणि हे परफेक्ट बनवलं. आता तुम्ही बघाल अलाइनमेंट ह्या लोगोच्या लाईनमध्येच हे इथे एंड होतं आहे, त्यामुळे एक प्रॉपर ह्या चौकोनाच्या आतमध्ये सगळं आहे, सगळं एकदम नीट बसवलेलं आहे, कलर कॉम्बिनेशन प्रॉपर आहेत. आता हे बघितल्या हे एवढं तर समजेल की हे कुठल्या तरी फॅशन स्टाईल काहीतरी आहे. आता यामध्ये एक शेवटची गोष्ट, याला थोडंसं अजून चांगलं बनवण्यासाठी आपण ह्याच्यात थोडंसं अजून डिझाईन ॲड करूया, जे त्या बॅनरमध्ये पण होतं. ते इथे मी एक स्क्वेअर बनवतो आणि त्याचाच पॅटर्न करण्यासाठी ऑल्ट प्रेस करून ठेवा आणि त्याच लेअरला एका बाजूला ड्रॅग करा, परत ऑल्ट प्रेस करा आणि त्याच लेअरला ड्रॅग करा. त्याने होतं आहे काय, तर त्याची तो कॉपी बनवतो आहे. आता असे मी 4 ब्लॉक्स बनवले, 1 2 3 4. या चौघांना मी शिफ्ट प्रेस करून क्लिक केलं आणि ऑल्ट प्रेस करून पुन्हा खाली ओढलं, तर याच्या अजून कॉपीज झाल्या. तसे असा मी एक पॅटर्न इथे बनवला. तर इथे तुम्ही लेअर पॅनलमध्ये बघाल तर हे एवढे 8 चौकोन तयार झाले. यांना मी सिलेक्ट केलं, कंट्रोल T केलं आणि अजून छोटं केलं आणि एंटर केलं. आता ह्यांनाच मी पुन्हा कॉपी केलं, ऑल्ट प्रेस करून ड्रॅग केलं
हे अजून पुढे आले. आता हे 8 आणि आधीचे 8 असं सिलेक्ट करून मी खाली ओढलं परत अल्ट प्रेस करून. आता हा माझा पॅटर्न तयार झाला. हे एवढे सगळे लेयर्स आहेत, हे खूप कन्फ्यूज होईल म्हणून मी खालचा लेयर सिलेक्ट केला आणि एकदम वरती येऊन शिफ्ट प्रेस करून वरच्या लेयरला सिलेक्ट केलं. हे सगळे लेयर्स सिलेक्ट करून कंट्रोल जी केलं. हा माझा एक ग्रुप बनला ज्याच्यात हे डिझाईन आहे. काही लोकांसाठी हे खूप ॲडव्हान्स लेवलचं होऊ शकतं. व्हिडिओ रिपीट करून स्लोमध्ये बघा, जोपर्यंत समजत नाही स्वतः ट्राय करा, तेव्हा तुम्हाला हे समजेल. आणि तरीही काही समजलं नाही तर खाली कमेंट बॉक्स आहे, तिथे कमेंट करू शकता. तुमच्या प्रश्नांना मी उत्तर देईन. आता हा जो ग्रुप आपण बनवला ह्याला मी कंट्रोल टी करून थोडासा मोठा करतो. आणि आता हे डिझाईन आहे आपलं, तर मी हे थोडंसं एजला घेऊन थोडंसं बाहेर घेतलं तरी ते चांगलं वाटेल. तर आता मी हे इथे लावलं. आता ह्याच ग्रुपला कंट्रोल जे केलं तर एक कॉपी बनली आणि कंट्रोल टी करून मी ह्याला वरती घेतला. क्लासिक जे लिहिलं आहे त्याच्या आपण थोडंसं वरती त्याच लाईनमध्ये तिथे नेऊन ठेवूया. आता हे तिथे दिसत नाही आहे. ह्याच ग्रुपला मी राईट क्लिक करून ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन कलर ओव्हरलेमध्ये व्हाईट कलर सिलेक्टेडच आहे आधीपासून आणि ओके केलं. आता तुम्हाला समजेल की ते आपण डिझाईन कसं यूज केलं त्या टायपोग्राफीला सूट करण्यासाठी. आता कंट्रोल जे करून पुन्हा एकदा त्याची कॉपी बनवली. कंट्रोल टी करून ह्या साईडला एक रोटेट केला आणि इथे सुद्धा प्लेस केला. ते इथे चांगलं वाटतं अजून जास्त. ठीक आहे, इथे ठेवला. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण डिझाईन बनवलेलं आहे. आता तुम्ही दोन्ही डिझाईन बघा, कम्पेअर करा, तुम्हाला समजेल. हर्षदला सुद्धा समजेल की काही गोष्टी असतात, काही नियम असतात जे फॉलो केल्याच्यानंतर तुम्ही बॅनर किंवा जे कुठलं डिझाईन असेल ते खूप चांगलं बनवू शकता. काही नियम आहेत ते फक्त फॉलो करा आणि प्रॅक्टिस करत राहा. जितके जास्त तुम्ही डिझाईन बनवाल तितकं तुम्हाला समजेल. ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही काही शिकला असाल तर नक्की लाईक करा. अजून शिकण्यासाठी माझ्या बाकीच्या व्हिडिओजसुद्धा बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा.